मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल सोनल अँड पार्थ व्लॉग। आजचा व्हिडिओ ना थोडासा खास आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण बघणार आहोत पुरणपोळी। पुरणपोळी ना संपूर्ण महाराष्ट्राची अगदी पारंपरिक आणि आवडीची प्लेट आहे। तर मी आज ना पुरणपोळी बनवली आणि पुरणपोळी बनवण्या म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पुरणपोळीचा संपूर्ण रेसिपी मी शूट केली आहे आणि तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे ती हरभरा डाळ। आता हरभरा डाळ मी इथे अर्धा किलो घेतली होती। ती ना सगळ्यात पहिले छानपैकी निसून घेतली, कारण काय होतं ना कधी कधी दगडही असतो आणि दगड पण पांढऱ्या कलरचा असतो आणि डाळ पण पिवळ्या कलरची, तर लवकर कळून येत नाही। त्यामुळे ती व्यवस्थित अशी निसून घ्यायची आणि त्यानंतर मी डाळ धुवून घेतली आणि सगळ्यात पहिले कुकरला मी डाळ शिजायला लावली होती। आता हे बघा, पुरणपोळीचा स्वयंपाक जर म्हटलं ना तर खूप राहाडा किंवा खूप वेळ लागतो असं मानलं जातं, पण जरा थोडंसं सिस्टमॅटिक पद्धतीने केलं ना तर पुरणपोळीचा स्वयंपाक आपला 1.5 ते पावणे 2 तासात पण होऊ शकतो। आता मी एकीकडे कुकरला डाळ लावली होती, कारण डाळ शिजायला वेळ लागतो। तोचपर्यंत ना डाळ शिजूपर्यंत ना मी इकडे दुसऱ्या तयारीला लागले। आता पुरणाचा स्वयंपाक म्हटलं तर कडाची आमटी पण आली, तर मग सगळ्यात पहिले ना मी कडाच्या आमटीचा मसाला करून घेतला। आता आमटीच्या मसाल्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कांदा आला, लसूण आला, खोबरं आलं आणि हे सगळं ना मी छानपैकी बारीक करून घेतलं होतं, लसूण निसून घेतला होता। आता काय होतं ना, पटकन काम करायचं म्हटलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी जवळ घेऊन एका जागेवर बसलं ना तर पटपट होतात। आता मी ते सगळ्या गोष्टी माझ्या शेजारी घेऊन बसले होते। सगळ्यात पहिले ना खोबरं बारीक असं चिरून घेतलं होतं आणि त्यानंतर मग लसूण निसून घेतला आणि लसूण निसून झाल्यानंतर मग कांदा चिरायला घेतला होता। आपण हे सगळे एकाच जागेवर करायला घेतलं ना तर मग आपला टाईम पण वाचतो आणि आपली जास्त उठबस पण होत नाही, म्हणजे थकण्याचे पण कामं होत नाहीत। आता ह्या मसाल्याचं प्रमाण हे आपल्याला किती स्वयंपाक करायचा आहे त्यावर असतं बरं का। मला 4 ते 5 लोकांचा स्वयंपाक करायचा होता, त्यानुसार मी मसाला काढला होता। कांदे मी 4 ते 5 कांदे घेतले होते, कारण कांदे बारीक होते एकदम, आणि 1 वाटी खोबरं घेतलं होतं, 2 कांड्या लसूण घेतला होता। आणि तुम्ही बघू शकता, हे बघा मी कटाच्या आमटीसाठी ना ह्या छोट्या छोट्या तयारी करून अगोदरच घेतलेल्या होत्या। त्यानंतर ना तुम्हाला इथे दिसत असेल ही आहे विलायची। आता पुरणाला ना चांगला स्वाद किंवा मग आणखीन म्हणजे गोड सुवास येण्यासाठी ना आपण विलायची टाकतो, तसं सूट पण टाकतात, पण आमच्याकडे जास्त विलायचीच वापरतात। मी इथे ना सगळ्यात पहिले ना विलायची निसून घेतली। आता हे विलायचीचे जे टरफलं असतात ना ते पण फेकून लगेच द्यायचे नाही, कारण त्याचा पण उपयोग आपल्याला होत असतो। ते पण मी अशाच ठेवले होते आणि ही विलायची अशी इथं निसून घेतली होती। आणि त्यानंतर ना पुरणाच्या तयारीला लागले होते, कारण डाळ शिजूपर्यंत ना मला इकडे गूळ बारीक करून घ्यायचा होता। आता मी डाळ टाकली होती अर्धा किलोची, तर त्यासाठी ना पावशेरला थोडासा वर गूळ मी इथे घेणार होते आणि गूळ मी असं चाकूने बारीक करून घेतला होता। कारण काय होतं, आपण जर तो ठेचून घेतला तर त्याचे थोडेफार तरी म्हणजे असं खडे आपल्याकडून राहून जातात आणि मग ज्यावेळेस आपण पुरण परतवतो ना त्यावेळेस मग ते खडे व्यवस्थित लवकर बारीक होत नाहीत। त्यामुळे मी असं ना चाकूनेच इथं कट करून घेतला होता, जेणेकरून एकसारखा गूळ सगळा बारीक झालाय, अजिबात इथे खडे वगैरे राहिलेले नाही आहे। छान असा गूळ आपला बारीक झाला होता। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी जर आपल्या पोळ्या व्यवस्थित यावा आणि किंवा मग म्हणजे पुरणपोळीच्या बाहेर येऊ नये असं वाटत असेल ना तर नेहमी पीठ आहे ना हे ओढणीने म्हणा किंवा कापडाने म्हणा त्यानेच चाळून घ्यायचं आहे। आपण किती सोज्याच्या चाळणीने चाळलं तरी पण थोडंसं पिठामध्ये ते कण असतात, म्हणजे पोळी थोडी कडक वगैरे होती, मऊ लुसलुशीत अशी पोळी होत नाही। त्यासाठी ना मी इथे लागणारं जेवढं पीठ होतं ना तेवढं चाळून घेतलं होतं। आता या सगळी तयारी करूपर्यंत ना माझी डाळ इथं शिजत आली होती आणि पाणी पण व्यवस्थित मापातच झालं होतं, म्हणजे पाणी पण डाळीला जास्त किंवा कमी पडलेलं नव्हतं। डाळ पण छानपैकी शिजली होती। आता तुम्हाला ही समोर चाळण दिसती ना, त्या चाळणीला पुरण उमथायची चाळण म्हणतात, ती असणं आपल्याकडे आवश्यक आहे। कारण ज्यावेळेस पुरणाची डाळ शिजून जाते त्यावेळेस आपल्याला डाळ कोरडी करण्यासाठी आणि डाळीतलं उरलेलं पाणी जे आपण कटाच्या आमटीला यूज करतो ते पाणी वेगळं करण्यासाठी ना या चाळणीचा उपयोग होतो, ती असणं आवश्यक आहे। आता हे बघा, आपला स्वयंपाक पटकन होण्यासाठी ना या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे बरं का। कारण मी इकडे एकीकडे पुरण उमथून घेतलं आणि त्याच कुकरला ना धुवून लगेच मी दुसरीकडे कमी गॅसवर आहे ना भात लावून दिला, कारण आपण दुसऱ्या तयारी करूपर्यंत पडल्या आपला भात शिजून जातो। तेल टाकलं होतं, थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर कुकरला मी भात लावून दिला होता। आता पुरण मी उमथून घेतलं होतं, त्यानंतर मग आपण तयार केलेला आमटीचा मसाला मी छानपैकी भाजून घेतला। आता मसाल्यामध्ये तरी काय भाजायचं होतं, कांदा भाजून घ्यायचा होता, खोबरं भाजून घ्यायचं होतं आणि त्याचसोबत ना डाळ तर आपण ती पुरणाची जी शिजलेली असते त्यातूनच थोडीशी काढत असतो।
उरलं मग मी ना इथे धने होते माझ्याकडं गावाकडून आणलेले, म्हणजे गावरान धने होते, ते गावरान धने भाजून घेतलेत. आणि मी कटाच्या आमटीला ना लाल तिखट वापरण्याऐवजी हिरव्या मिरच्या घालत असते, कारण बाकीचे मसाले तर असतातच, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या घालते. तर मग असं ते सगळं भाजून घेतलं होतं आणि अशा प्रकारे मी मसाला तयार केला होता. आता हा गरम मसाला मी थंड व्हायला ठेवला होता आणि दुसरीकडे आपली डाळ छानपैकी अशी सेपरेट आणि कोरडी झाली होती, थंड पण झाली होती. तर ती डाळ मी परतवायला घेतली. जी विलायची आपण तयार केली होती ना, ती खडे खडे होते, तर दाताखाली पूर्णामध्ये येऊ नये म्हणून काय करायचं ना, त्याला मिक्सरमध्ये ना थोडंसं बारीक करून घ्यायचं. आता मिक्सरमध्ये तुम्ही डायरेक्ट जर विलायची टाकली ना, तर ती पूर्णपणे बारीक होणार नाही, त्यासाठी थोडीशी साखर टाकायची. साखरेमध्ये ना ती बारीक होऊन जाते. आता बघा मी ते पुरण टाकल्यानंतर त्यामध्ये ना किसून घेतलेला सगळा गूळ टाकला आणि त्यानंतर ती विलायची पूड आणि साखरची पूड मी टाकून दिली आणि छानपैकी पुरण मी ते परतून घेत होते. पुरण परतवताना एक गोष्ट लक्षात असून द्यायची की गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आपली जी म्हणजे आपण कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे, कारण काय होतं ना, कधी कधी डाळ खाली डागली जाते कढईला. आता कोणी कोणी काय करतं ना, इथे विलायचीसोबत सूंठ पण टाकतं, पण मी सूंठऐवजी ना इथे जायफळ घेतलं होतं, कारण जायफळ कोणत्याही पण गोड पदार्थात जर असं थोडंसं किसून टाकलं ना, तर एक चांगली आणि आणखीन स्वादिष्ट चव येते आपल्या पुरणाला म्हणा, किंवा कोणता पण गोड पदार्थ असो त्यात थोडंसं जायफळ किसून टाकायचं नेहमी. तर इथे बघा आपलं गूळ आहे ना पूर्णपणे असं पूर्ण डाळीमध्ये ना मिक्स झालेला आहे आणि त्याला पाणी सुटलेलं आहे. कमी गॅसवर छान असं परतून घ्यायचं, डाळ अशी कोरडी होते. आणि गॅसवरच ना तर डाळ एवढी मऊ लुसलुशीत झाली होती ना, की मी इथे ना थोडीशी बारीक करून बघत होती का नाही, तर ती लगेच म्हणजे गॅसवरच गरम ह्याच्यात ना ती पटपट अशी बारीक होत होती. बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आता काही जण काय करतं, पुरण मिक्सरमध्ये बारीक करतात, पण माझ्याकडे ना ही पुरण बारीक करण्याची चाळण आहे. ती मी अशी घेतली होती दुकानातून, तर मी त्यावरच पुरण बारीक करत असते. पुरण बारीक करताना ना जेव्हा कधी आपण पुरण परतून घेतो ना गुळामध्ये, तर ते गरम असतं त्याच वेळेस बारीक करून घ्यायचं, म्हणजे रट जात नाही, कारण थंड झाल्यानंतर डाळ थोडीशी बारीक व्हायला रट जाते. आता इथे बघा किती छान आपली डाळ एकदम बारीक होते आणि सगळं पुरण चाळणीतून चाळून घेऊन ना मी इथे पुरणाचे असे गोळे करून घेतले होते. छान असं पुरण बारीक करून घेतल्यानंतर मी ना आमटीच्या तयारीला लागले. आता इथे मी मसाले घेतले होते. जास्त तिखट आम्हाला चालत नाही म्हणून मसाले मी कमी प्रमाणात घेतले होते आणि आपण जो मसाला भाजून घेतला होता ना, खोबरं कांदा, ते सगळं असं सेपरेटली मी बारीक करून घेतलं होतं. आता इथे ना मी कडाची आमटी करायला लागले होते. सगळ्यात पहिले ना पातेल्यामध्ये तेल टाकलं. तेल चांगलं गरम होऊन दिलं आणि त्यानंतर तिथे खोबरं आणि लसूण याची जी पेस्ट होती ना ती टाकून घेतली. आता ही पेस्ट आहे ना आपल्याला चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. कारण छान अशी जर ही पेस्ट आपण व्यवस्थित अशी तांबूस होईपर्यंत भाजून घेतली ना, तर मस्त आपल्या आमटीला ना खोबऱ्याचा आणि लसणाचा ना वास येतो. बघा आता इथे मी 5 ते 6 मिनिटं ना छान अशी ती पेस्ट भाजून घेतली. त्यानंतर परत तेल टाकलं आणि तेलामध्ये हळद, थोडीशी धने पावडर, कारण धने तर आपण ऑलरेडी टाकलेलेच होते, तरी पण मी थोडीशी धने पावडर आणि आपण काढलेला सगळा मसाला मी यात टाकून दिला, म्हणजे कढीपत्ता, कोथिंबीर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला हे सगळं. आणि त्यानंतर सगळा मसाला जो बारीक केलेला होता ना, डाळ, कांदा, मिरच्या, ते सगळं मी यात टाकून छानपैकी असं परतून घेतलं. पूर्ण मसाला तेलामध्ये ना चांगला असा परतून घ्यायचा आहे. आता कटाची जी आमटी असते ना, त्याला सगळ्यात मेन चव ना ह्या पाण्याने येत असते. हे आहे डाळीचं पाणी. जेव्हा आपण पुरणासाठी डाळ शिजवून घेतली होती ना, तेव्हा त्याचं निथळलेलं पाणी ते असतं. त्यामुळे ना आपल्या कटाची आमटी ना एकदम छान होते आणि चव पण येते. तर ते पाणी पण मी यामध्ये घालून घेतलं आहे मसाल्यामध्ये. आणि दुसरीकडे ना मी पाणी थोडंसं गरम करायला ठेवलं होतं. छानपैकी परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण जेव्हा गरम पाणी टाकतो ना, तेव्हा भाजीला आणखी चव येते. कोणती पण भाजी करताना ना मी नेहमी असंच करते. बघा आता इथे छान अशी आपली कटाची आमटी तयार आहे. आता आमटी म्हटलं तर सोबत भात आलाच. भात पण आपण सकाळी लावला होता, तो पण आपला तयार आहे. आता त्यानंतर ना सगळ्यात मेन तयारी म्हणजे गुळवणीची, कारण पुरणपोळीसोबत आपल्याला गुळवणी लागतं खायला. कोणी दुधासोबत खातं, तर आमरसाच्या दिवसात कोणी आमरस करतं, तर कोणी खीर करतं. प्रत्येक गावोगाव वेगवेगळी पद्धत असते, पण आमच्याकडे ना गुळवणी केलं जातं. आता गुळवणीला जास्त काही मी केलं नाही. पाणी ठेवलं, पाण्यामध्ये ना ती विलायचीची जी टरफलं होती ती मी त्यामध्ये टाकून दिली. नंतर थोडंसं जायफळ टाकलं आणि गूळ टाकला आणि ते छानपैकी चहासारखं उकळून घेतलं. त्यानंतर आहे ना बारीक केलेलं जे पीठ होतं आपण ओढणीने, ते सगळं पीठ आहे ना छानपैकी मळून घेतलं.
पुरणपोळी बनवताना ना सगळ्यात मेन 2 गोष्टी आपल्याला व्यवस्थित जमल्या पाहिजे. एक तर आपलं पुरण व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे जास्त पातळ नको किंवा एकदम जाड पण नको. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे पिठावर अवलंबून असतं सगळं. पीठ आहे ना छानपैकी असं तेलात ना मळून घेतलं आणि त्यानंतर मग मी असा उंडा तयार केला. आता उंडा असा पण करू शकतो किंवा मग चाट्याच्या ज्या पुरणपोळ्या असतात तसं पण करू शकतो. मी नेहमी असंच करते कारण मला सोपं हे पडतं. चाट्याची करायची म्हटलं ना तर टाईम तेवढाच लागतो. बघा आता इथे मी छान अशी ना उंडा करून घेतला होता आणि त्यानंतर सगळ्या बाजूने दोन्ही साईडनी पुरणपोळी मी अशी लाटून घेतली चांगली. कुणाकुणाच्या इथं ना पुरणपोळ्या जाडच ठेवतात, पण आमच्याकडे अशा काठ एकदम पातळ केले जातात. आणि त्यानंतर मी भाजायला टाकली. बघा आपलं पुरण व्यवस्थित झालं होतं आणि पीठ पण चाळणीने न चाळता ओढणीने चाळलं तर छान असं पीठ पण भिजलेलं होतं. मग आपली पोळी पण छान झाली आहे, म्हणजे जास्त काही फुटली नाही आहे आणि फुगली पण आहे. आणि आता पुरणपोळी म्हटल्यानंतर तूप आलंच. दोन्ही साईडनी छानपैकी तूप लावून घेतलं. सगळीकडं घरामध्ये आता खरपूस वास सुटला होता बरं का. आणि मी पोळी अशा पद्धतीने ना दोन्ही साईडने ना एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घेतली. आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण पोळ्या केल्या. 9 ते 10 पोळ्या मी केल्या होत्या, पण आता एवढं सगळं दाखवणं व्हिडिओमध्ये ऑलरेडी व्हिडिओ आपला खूप मोठा झाला आहे. आता सगळ्यात दुसरी मेन गोष्ट, गुळवणी झालं, पुरणपोळी झाली, सोबत सार भात झाला. पण आमच्याकडे ना त्यासोबतच तळणीचे पदार्थ पण केले जातात. मग ते कुरडई असो किंवा तांदळाचे पापड असो किंवा उडदाचे पापड असो. आता माझ्याकडे कुरडई होती पण मी काही तळायला काढली नव्हती. मी हे तांदळाचे पापड आणि सोबत हे उडदाचे पापड असं तळून घेतलं होतं. तळणीच्या पदार्थांमध्ये ना पुरणपोळीसोबत खास असा बेत असतो तो भज्यांचा. त्यासाठी मी भज्यांचा मसाला बारीक करून घेतला होता. त्यात हिरवी मिरची, लसूण, जिरे हे सगळं बारीक करून घेतलं होतं आणि असा उभा कांदा चिरून घेतला होता, कारण आमच्याकडे शक्यतो कांद्याचे भजेच केले जातात. आता चिरलेल्या कांद्यामध्ये ना मी त्याला थोडंसं नॉर्मल पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर ते निथळून घेऊन त्यानंतर बेसन पीठ टाकलं. जेवढे भजे मला करायचे होते तेवढे मी त्यामध्ये बेसन पीठ टाकलं. त्यानंतर बारीक केलेला मसाला टाकून घेतला. सोबतच त्यानंतर हळद टाकली, ओवा टाकला, कोथिंबीर टाकली. आता इथे मी जास्त पाण्याचा वापर करणार नव्हते, कारण आपण इथे ना मीठ टाकल्यानंतर ना ऑलरेडी कांद्याला आणि मिठाला पाणी सुटलेलं असतं. अगोदर मी यामध्ये सगळं छानपैकी भिजवून घेतलं आणि जर गरज पडली तर पाणी टाकणार होते. मला थोडीशी गरज पडली तर मी थोडंसं पाणी टाकलं होतं, 1-2 चमचेच पाणी टाकलं असेल. सगळं पीठ अशा पद्धतीने खलवून घ्यायचं आहे ना की जास्त घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको. त्यानंतर छान असं कढईत तेल तापलं होतं आणि मग मी असे भजे सोडलेत. ज्यांना मी अगदी 2 चिमूटच सोडा टाकला होता, कारण जास्त सोडा टाकला ना तर भज्यांना तेल ओढलं जातं आणि भजे एकदम तेलकट होतात. बघा आता इथे आपले भजे पण छानपैकी रेडी आहे. अशा पद्धतीने ना आपली महाराष्ट्राची सगळ्यांना आवडणारी पुरणपोळी थाली रेडी आहे. एकदम 1.5 ते पावणे 2 तासातच मी हा सगळा स्वयंपाक केला होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.